हॅलो डिअर स्टुडंट्स, स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे. तर आज आपण एक नवीन चॅप्टरविषयी माहिती घेणार आहोत, तो म्हणजे सबसिक्वेंट रजिस्टर. तर आता मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की आपल्याला काय बघायचं की आपण फर्स्ट रजिस्टरवरची माहिती घेतली. तर आता आपल्याला सेकंड रजिस्टरवर माहिती घ्यायची ती की आता फर्स्ट रजिस्टरच्या नंतर असतं. त्यासाठी काहीतरी पर्टिक्युलर्स आपल्याला दिलेल्या आहेत इथं. पर्टिक्युलर जर माहिती घ्यायची असेल समजा, पर्टिक्युलरबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर आपल्याला ॲज इट इज कोणत्या गोष्टीची माहिती घ्यावी लागेल त्याच्यासाठी आपल्याला पहिले बघावं लागेल. फर्स्ट ऑफ ऑल आता पर्टिक्युलर आहे काय. आता आपण फर्स्ट रजिस्टरमध्ये शिकलो होतं की पर्सन हा ॲटलिस्ट 18 इयर एजचा पाहिजे. तर आता आपण 18 इयर एजचे आहोत. त्यानंतर मग आता आपल्याला की शूड हॅव पेड, जी आता सबसिक्वेंट रजिस्टरची जी फीस असते ती फीस आपल्याला पेड करावं लागते. आता मिनिमम फीस असते. त्यानंतर रेसिडेंट ऑफ स्टेट और कॅरी आउट हिज बिझनेस और प्रोफेशन ऑफ फार्मसी इन द स्टेट, म्हणजे त्यांच्या ते बिझनेससाठी त्या गोष्टी लागतात जे की आता आपण स्टेटनुसार असतं, त्यांची कॅरी असतं, त्यांच्यासोबत असतं बिझनेस किंवा मग प्रॅक्टिस ऑफ फार्मसी, प्रोफेशन ऑफ फार्मसी इन द स्टेट. तर आता नेक्स्ट स्लाइडमध्ये आता बघायचं झालं तर आता नेक्स्ट स्लाइडमध्ये आता आपण त्यांच्या काही क्वालिफिकेशन बघणार आहोत. तर आता आपल्याला रिक्वायरमेंट काय असते, म्हणजे त्यांचं कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज लागते आपल्याला, याविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्यामध्ये आता आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल आपण बघितलं फर्स्ट रजिस्टर. तर इथं आता आपल्याला काही रिक्वायरमेंट असतात. तर आता आपल्याला कोणत्या प्रकारच्या रिक्वायरमेंट आहेत ते म्हणजे शुड हॅव फॉलोइंग रिक्वायरमेंट पहिली, रिक्वायरमेंट ॲज अ प्रिस्क्राइबर रजिस्ट्रेशन. When no such a requirement has been prescribed, possess the qualification who would be initiate to have his name register to first register. मग त्यांचं जे नाव वगैरे असते ते फर्स्ट रजिस्टरनुसार असते. याच्यामध्ये काय म्हणजे जे आपलं प्रिस्क्रिप्शन पजेसेस वगैरे क्वालिफिकेशन, प्रिस्क्राईब क्वालिफिकेशन ज्या गोष्टीची माहिती आपण बघितली, त्यामध्ये आता आपण वूड हॅव इनिशिएट हिम टू नेम रजिस्टर, म्हणजे नेम रजिस्टर करण्यासाठी या गोष्टींची आपण माहिती घेतो. त्यामध्ये आपल्या रजिस्टर फार्मासिस्ट इन अनदर स्टेट, समजा अनदर स्टेटचा असू शकते, किंवा मग पजेसेस क्वालिफिकेशन ग्रँटेड आउटसाईड इन इंडिया, आउटसाईड इंडियाचे पण असू शकतात, ते रिकॉग्नाइज करत असतात ॲडव्होकेट. त्यानंतर फॉर रजिस्ट्रेशन ॲटलिस्ट मॅटेरियल क्वालिफिकेशननुसार देऊ शकता एज्युकेशन रेग्युलेशनच्या माध्यमातून, जे की आपलं डी फार्मा आपण म्हणतो त्याला, ते आफ्टर 12 नंतर असतं कोर्स. त्यानंतर मग आता आपलं क्वालिफिकेशन काय, सर्टन पर्सन, स्पेशल प्रोव्हिजन काय आहेत आपले. तर आता स्पेशल प्रोव्हिजनमध्ये माहिती बघायची झाली तर आता आपल्याला कोणत्या विशिष्ट गोष्टीची माहिती घ्यावी लागेल. तर फर्स्ट ऑफ ऑल आता आपला जो आपण म्हटलो होतो आपले 4 सेक्शन पडते, 12, 13, 11 आणि 32. तर या 2 ॲक्टचं आपल्याला काही गरज नाही, तर या ॲक्टबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर आता यामध्ये गोष्टीमध्ये काय म्हणते आपण, या गोष्टीमध्ये बघायला झालं, एक सेकंड, या गोष्टीमध्ये जर आपण आता बघितलं समजा, तर आता आपण काय म्हटले बघा, अंडर द फार्मसी ॲक्ट, म्हणजे आपल्या फार्मसी ॲक्टच्या अंडर, आणि अमेंडेड जो ॲक्ट होता 1959 आलेला, त्यानुसार आपण जर म्हटलं सेक्शन, या सेक्शनमध्ये काय की स्पेशल रजिस्ट्रेशन, म्हणजे स्पेशल रजिस्ट्रेशन होतात पर्सनचे अंडर स्पेसिफिक कंडिशन. काय कोणत्या अशा स्पेसिफिक कंडिशन आहेत जे की त्यांचे स्पेशल रजिस्ट्रेशन प्रोसेस होते त्या व्यक्तीचं, कशानंतर की फर्स्ट रजिस्टरनंतर वॉच प्रिपेअर, फर्स्ट रजिस्टरच्या आधी प्रिपेअर असलं. त्यानंतर मेनी अकोमोडेशन एक्सपिरियन्स असतो पर्सनला, आणि दोज विल बी अदर स्टेट रजिस्ट्रेशन, म्हणजे दुसऱ्या जे स्टेटमधले पण असू शकतात. त्यानंतर काय म्हणते आपल्याला की स्टेट गव्हर्नमेंट मे डायरेक्ट द स्टेट फार्मसी काउन्सिलिंग, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट काय करतं की आपलं राज्य शासन म्हणतं स्टेटचे आपल्या राज्याच्या फार्मसी काउन्सिलिंगला रजिस्टरसाठी क्रायटेरिया देत असतो. तर ते क्रायटेरिया कोणता आहे ते तुम्ही बघून घ्या. त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण बघायलाच गेलं, who is eligible for first register under section 3,
30, 60. तर आता सेक्शन 31च्या अंडर जे आता आपले इलिजिबल असतो पर्सन फर्स्ट रजिस्टर नंतर, तर ते पर्सन हुज रजिस्टर काय म्हणते की कुड हॅव बीन रजिस्टर आरएल बट लेफ्ट आउट दे विल बी अंडर 32. म्हणजे ते जर त्यांचं रिजेक्ट झालं तर ते 32च्या अंडर त्या गोष्टीसोबत येऊ शकतात. त्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट गोष्टीची माहिती घ्यायची ते म्हणजे कोणती आहे की पर्सन पॉजेस क्वालिफिकेशन अप्रूव्ड अंडर चॅप्टर 2. सो आता आपला फर्स्ट पॉईंट काय होता, आपण फर्स्ट पॉईंटमध्ये बघायला गेलो तर पर्सन हू इलिजिबल फॉर द फर्स्ट रजिस्टर अंडर सेक्शन 32A किंवा मग 31A. त्यानंतर आता आपल्याला काय बघायचं, पर्सन पॉजेसिंग क्वालिफिकेशन अप्रूव्ड अंडर चॅप्टर 2. म्हणजे त्यांचे जे क्वालिफिकेशन अप्रूव्ड 2च्या कोणत्या असतात, म्हणजे दोज हू हॅव अप्रूव्ड क्वालिफिकेशन अंडर द सेक्शन अंडर द ॲक्ट कुड नॉट बी रजिस्टर्ड ड्यू टू मिस डेडलाईन. ते म्हणजे याचा अर्थ असा होतो या गोष्टीचा, तर आपण बघितलं तर पॉजेसिंग क्वालिफिकेशन अप्रूव्ड अंडर चॅप्टर 2 म्हणजे दोज हू हॅव अप्रूव्ड, म्हणजे त्यांचे जे अप्रूव्ड क्वालिफिकेशन असतं त्या सेक्शननुसार कुड नॉट रजिस्टर ड्यू टू मिस डेडलाईन. मिस डेडलाईनच्या म्हणजे ज्या डेडलाईनच्या आधीच्यामध्ये केलं नाही, त्यांच्या मिस झाल्या डेडलाईन, त्यांच्यासाठी सबसिक्वेंट रजिस्ट्रेशनचा आपण पर्याय देतो स्टेट गव्हर्नमेंट. त्यानंतर रजिस्टर फार्मासिस्ट फ्रॉम अदर स्टेट. म्हणजे समजा आता आपल्याला काही जण दुसऱ्या राज्यात जाऊन फार्मसी कंप्लीट करतात. तर त्यांना आता आपल्या राज्यात येण्यासाठी, आपापल्या रेसिडेंटमध्ये येण्यासाठी त्यांनी फर्स्ट रजिस्टरच्या झाल्यानंतर त्यांचं एलिजिबल्स करतात सेकंड राऊंडला. म्हणजे ते काय म्हणते की अ पर्सन ऑलरेडी रजिस्टर इन अनदर स्टेट. म्हणजे त्यांचं रजिस्ट्रेशन आता कोणत्या पण, आता एक समजा आपण घेतलं की गुजरात किंवा कर्नाटकमध्ये आपलं फार्मसी केली, तर त्यांचं काय लिहून येणार की कर्नाटक स्टेट फार्मसी काउन्सिल. मग त्यांना जे कन्वर्ट करायचं असलं तर ते यानुसार करू शकते. त्यानंतर मग काय अप्लाय, म्हणजे ते अप्लाय करू शकतात न्यू स्टेटमध्ये. मग आता आपल्याला हे पॉईंट महत्त्वाचा वाटतो थोडा. त्यानंतर मग प्रॅक्टिसिंग ऑफ फार्मसिस्ट नॉट लेस दॅन 5 इयर. त्यांचं जे प्रॅक्टिसिंग फार्मसिस्ट असतं ते 5 वर्षापेक्षा कमी असावं. बिफोर अप्लाइंग डेट जी अप्लाय केली ती आपण त्या डेटच्या आधीपर्यंत. अ पर्सन हॅज कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सिंग ड्रग 5+ इयर देन मे बी रजिस्टर इन स्टेट अप्रूव्ड. म्हणजे जे 5पेक्षा जास्त, आपण सॉरी कमी म्हणलो, जे 5पेक्षा जास्त असतात, समजा आता आपण इथं लिहिलो तर त्यांचं जे असते कंपाऊंड डिस्पेन्सिंग 5 वर्षापेक्षा जास्त असेल डेट बिफोर डेटपेक्षा, तर त्यांचं जे रजिस्टर ऑफ स्टेट गव्हर्नमेंट अप्रूव्ड करतात आणि इवन दे फॉर्मॅट क्वालिफिकेशन. तर आता आपण मागच्या याच्यात काय बघितलं की इलिजिबल, याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे आपला पर्सन पजेसिंग, आणि त्यानंतर रजिस्टर फार्मसिस्ट काय त्याबद्दल आपण माहिती घेतली. तर आता आपल्याला नेक्स्ट स्लाइडमध्ये बघायचं झालं तर रिमूव्हल ऑफ नेम फ्रॉम द रजिस्टर. म्हणजे अशा काही गोष्टी असतात तर ते आता रिमूव्ह कशा करतात. एक सेकंड. आता आपल्याला रिमूव्हल ऑफ नेम कसं होऊ शकतं याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे. तर काय म्हणते बघा, अ नेम फॉर रजिस्टर पर्सन रिमूव्ह फ्रॉम द रजिस्टर ऑफ फॉलोइंग. म्हणजे काय रिझन असतात जे की पर्सन आपलं रजिस्ट्रेशन कॅन्सल करतो. त्यामध्ये पहिलं काय आहे की इफ हिज नेम एंटर इंटू द रजिस्टर एरर असेल, समजा कोणत्या प्रकारचं, समजा आता आपण इथं लिहिलं एरर जर असेल
किंवा मिसरिप्रेझेंटेशन असेल, जे काहीतरी प्रॉब्लेम येत असेल किंवा सपरेशन किंवा ऑफ फॅक्ट्स असेल तर त्यांनी त्यांचं नाव रिमूव्ह होते रजिस्ट्रेशनमध्ये. त्यानंतर सेकंड पॉईंट काय म्हणले की कन्व्हिनियंट होऊ शकतो ऑफिसमधून ऑफिसन्स प्रोफेशनल ॲक्सेप्ट विथ इन द ओपिनियन एक्झिक्युटिव्ह कमिटीची ओपिनियन नंतर अनफिट असेल समजा रजिस्टर तर ते अनफिट मानलं जातं. त्यानंतर मग बिझनेस एम्प्लॉय वगैरे या गोष्टीची आपण माहिती घेतो. त्यानंतर नेक्स्ट काय म्हणते की अंडर द फार्मसी ॲक्ट 1948चे अंडर सेक्शन 330. तर सेक्शन 33 इम्पॉर्टंट आहे. सेक्शन 33मध्ये काय बघायचं आपल्याला लिहितो. सेक्शन 33 जे असतो तो असतो रिमूव्हल ऑफ रजिस्टर, म्हणजे आपलं रजिस्टर रिमूव्ह करत असतो. त्यानंतर मग स्टेट फार्मसी काउन्सिलिंग, म्हणजे त्यांची स्टेट फार्मसी काउन्सिलिंगची पॉवर कोणती असते, रिमूव्ह द नेम ऑफ रजिस्टर ऑफ फार्मसिस्ट, म्हणजे स्टेट फार्मसी काउन्सिल लायसन घेते आणि रिमूव्हल पण करायचा अधिकार आहे त्यांना. त्यानंतर मग आता आपण कोणते येतात केसेस येतात रजिस्टरच्या त्या बघूत. तर आता फर्स्ट आहे प्रोफेशनल मिसकंडक्ट. एक सेकंड. प्रोफेशनल मिसकंडक्ट. आता काय म्हणले प्रोफेशनल मिसकंडक्ट ऑर इनफेमस कंडक्ट. आता काय म्हणते बघा, इफ अ रजिस्टर फार्मासिस्ट, म्हणजे ते रजिस्टर फार्मासिस्ट गिल्टी ऑफ मिसकंडक्ट लाईक फ्रॉड असू शकतात, अनएथिकल किंवा मग बिहेवियर फॉर प्रॉपर इन्क्वायरी. आता याचा अर्थ काय होतो की आता आपण समजा एखाद्या गोष्टीचं फार्मसिस्टचं रजिस्ट्रेशन करायचं असेल पण तो नाव आहे पण तो उमेदवार फेक आहे किंवा मग त्याचं बिहेवियर चांगले नसेल किंवा मग फेक म्हणजे तर आता कसं कोणी कोणाच्या नावावर आजकाल काय पण डॉक्युमेंट्स काढू शकतात. तर त्यासाठी ते इन्क्वायरी करून मग ते असेल त्यांची तर त्यांना लायसन देत असतात फार्मसीचं. आता मेंटली आणि फिजिकली इनकॅपॅसिटी, म्हणजे आता समजा कोणी मेंटली आणि फिजिकली अनफिट असेल तर त्यांना प्रॅक्टिस ऑफ फार्मसी असेल तर त्यांचं ते लायसन रिमूव्ह होऊ शकतं. तर पहिलं काय आहे मिसकंडक्ट, दुसरं आहे मेंटल अँड फिजिकल इनकॅपॅसिटी. तर आता रजिस्ट्रेशन फ्रॉड असतात. आपण बघितलं की मागच्या याच्यात फ्रॉड कसं आहे, त्यामध्ये इथं रजिस्ट्रेशन ऑप्टेन बाय सबमिटिंग फेल्स डॉक्युमेंट. तर समजा डॉक्युमेंट्स फेल केले फॉर मेकिंग फॉल्स स्टेटमेंट, म्हणजे चुकीचं काही बनवलं समजा, आपण इथं चुकीचं काही बनवलं समजा तर ते मान्य करायचा अधिकार त्यांना नसतो चुकीचं. त्यानंतर फार्मासिस्ट मस्ट गिव्हन अ चान्स हेड बिफोर रिमूव्हल ऑफ प्रॉपर इन्क्वायरी, म्हणजे इन्क्वायरी झाल्याशिवायच त्यांना सर्व गोष्टीची माहिती भेटणार. तर आता आपल्याला नेक्स्ट काय बघायचं आहे की रजिस्टर ऑफ ऑप्टेन फ्रॉड झाल्यानंतर फार्मासिस्ट मस्ट बी चेंज टू हेड बिफोर रिमूव्हल ऑफ, म्हणजे त्यांचे जे गोष्टी आहेत ते लायसन रिमूव्ह होण्याच्या आधीच सगळं चेंज करून टाकावे. नाव प्रॉपर इन्क्वायरी, जर इन्क्वायरी झाली स्टेट गव्हर्नमेंटची तर ते फार्मसिस्ट कॅन ॲपियल टू, म्हणजे सर्व गोष्टी जर त्याच्याकडे असतील त्यांचं रजिस्ट्रेशन रिमूव्ह व्हायच्या वाचून जाते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो असतो आता तो आपल्या टॉपिकचा लास्ट पॉईंट आहे. इथं आपला टॉपिक संपला, द एंड आहे. तर आता आपण काय म्हणतो की आता तर आता आपल्या टॉपिकचा शेवटचा चॅप्टर याच्यामध्ये शेवटचा पॉईंट आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला काय बघायचं आहे की आता ऑफेन्स अँड पेनल्टी, म्हणजे आपण काल मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, मागच्या इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये, त्यामध्ये आपल्याला सांगितलं की ऑब्जेक्टिव्ह डिफाईन व ऑफेन्स अँड पेनल्टी हे इत्यादी आपण IMP म्हणलं होतं. हे प्रत्येक चॅप्टरमध्ये करायचं आहे. तर आपल्याला आता काय म्हटलं आहे की आता आपल्या या ॲक्टच्या शेवटच्या पॉईंटमध्ये ऑफेन्स अँड पेनल्टीमध्ये काय गुन्हा केल्यावर काय शिक्षा होऊ शकते
आणि काय जेल व्हायची शक्यता आहे, तर या गोष्टीची आपण माहिती घेतो. तर आता आपल्याला काय बघायचं आहे, आता आपल्याला सिरियल नंबर काय, ऑफेन्स अँड पेनल्टी असे 3 कॉलम केले. फर्स्टमध्ये काय, फाल्सली क्लाइम टू बी रजिस्टर ऑफ फार्मसिस्ट. म्हणजे याचा अर्थ काय होतो, की म्हणजे चुकीच्या फाल्सली क्लाइम असेल, म्हणजे चुकीच्या पद्धतीने रजिस्ट्रेशन केलं असेल, तर ते जर पहिल्यांदा केलं असेल तर त्यांना फाईन ₹500 बसतो. पण तोच गुन्हा जर समजा सेकंड टाईम केला, त्यांना ₹1000 दंड बसतो. त्यानंतर त्यांची किंवा मग ₹1000 दंड बसू शकतो किंवा मग 6 महिन्याची जेल होऊ शकते. इम्प्रिझनमेंट म्हणजे जेल, किंवा मग बोथ पण होऊ शकतं. म्हणजे दोन्ही पण, फाईन पण लागू शकते आणि जेल पण होऊ शकते. त्यानंतर डिस्पेन्सिंग ऑफ अनरजिस्टर्ड पर्सन. म्हणजे कसं असतं, आता फार्मसीचं रजिस्ट्रेशन डिस्पेन्सिंग आणि कंपाऊंडिंगसाठी दिलेलं असतं. पण डिस्पेन्सिंग जे करत असताना अनरजिस्टर म्हणजे त्यांच्याकडे फार्मसीचं ॲक्ट नाही, ॲक्टनुसार त्यांचं रजिस्ट्रेशन काउन्सिलिंगमध्ये झालेलं नाही, तरी त्यांनी मेडिकलवर बसून ड्रग देत आहेत, मेडिसिन देतात, अशांना रजिस्टर म्हणतात. त्यांच्यासाठी फाईन आहे ₹1000. बाय चान्स तर ड्रग इन्स्पेक्टरना पकडलं तर त्यांना ₹1000 लागतो किंवा मग 6 महिन्याची जेल होऊ शकते, इम्प्रिझनमेंट किंवा दोन्ही होऊ शकते. म्हणजे 6 महिन्याची जेल पण होऊ शकते त्या व्यक्तीला आणि मग फाईन पण फाडू शकतो. त्यानंतर जर समजा आता एखादं सर्टिफिकेट फेल झालं, समजा रजिस्ट्रेशन करताना सिलेंडर झालं, तर त्याला ₹50 फाईन भरून मग ते रिसॉल्व्ह करता येते. त्यानंतर आता हे ऑब्स्ट्रॅक्शन काय घेतलं, समजा इन्स्पेक्टरनं एक्साईज ड्युटी आपण बघितलं होतं की या पॉईंटचे रिलेटेड आहे. त्यामध्ये काय म्हटलंय की ₹1000 दंड आणि 6 मंथची इम्प्रिझनमेंट, म्हणजे आपण म्हणतो त्याला तुरुंगवास किंवा बोथ पण होऊ शकतं. तर या फार्मसी ॲक्टच्या आपल्याला ऑफेन्स अँड पेनल्टी. तर आता आपण थँक्यू, आपला चॅप्टर संपला. आता उद्यापासून आपल्याला इथं IMP क्वेश्चनची सिरीज येणार. IMP क्वेश्चन्स आणि MCQ प्रॅक्टिससाठी आपण देणार आहोत आपल्या चॅनलवर. तर आता आजच्या लेक्चरसाठी एवढंच. तुम्हाला जर लेक्चर आवडले असतात, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भरभरून मला प्रेम द्या. भरभरून आपल्याला प्रेम द्या आणि सर्व गोष्टींची माहिती घ्या. आणि आता आपला हे फार्मसी ॲक्ट हा संपलेला आहे. आपण पॉयझन ॲक्ट पण संपवला आहे, त्याचे पण MCQ घेऊन जातील. लवकरच आता आपण DMR, ड्रग मॅजिक रेमेडी ॲक्ट, या गोष्टीची आपण माहिती घेणार आहोत. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग दिस. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू.